मसाला वांग बनवण्यासाठी आपण गावठी वांगी घेतली. भरपूर काटे असतात या वांग्यांना. एखादं किडीचं वांग असेल तर पहिल्यांदाच काढून टाकायचं. होल असेल किंवा थोडासा वाकडा तिकडा त्याचा देठ असेल तर ते अगोदरच काढून घ्यायचं. सगळे वांगे चांगले धुवून घेतले. धुवून मग त्याला आपण कापून घेऊयात आणि कापून झाले की काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये घालून ठेवायचे. तुम्ही बघू शकता भरपूर काटे आहेत याला. हे जर असेच ठेवले तर घशामध्ये ते काटे टोचतील म्हणून प्रत्येक एक मोठा मोठा जो काटा आहे तो काढून घ्यायचा. आणि खूप मोठा देठ असेल वांग्याचा तर तो देखील थोडासा कमी करायचा, म्हणजे डब्यामध्ये भाजी भरताना ती व्यवस्थित भरता येते. तर असे मोठे मोठे जे काटे आहेत ते मी काढून घेते आणि मध्ये कापून घेते त्याला आणि पाण्यामध्ये ठेवून देते. अशा पद्धतीने आपण कापून घेतले. बाजूला तव्यावरती कांदा, लसूण, कोथिंबीर तव्यावरती आपण चांगलं भाजून घेतो. ते भाजून झालं ताटामध्ये काढून घेऊयात थंड करण्यासाठी. आता इथे मी ओलं खोबरं वापरते. त्याला देखील थोडंसं तव्यावरती छान असं भाजून घेऊयात. मंद आचेवर भाजून घ्यायचं म्हणजे वरच्यावर ते फक्त करपत नाही. तर आपण थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे देखील घेतले, जे आपण मिक्सरला पहिल्यांदा फिरवून घेऊयात. कारण आपल्याला जाडसर असा कूट त्याचा करायचा आहे. ते पहिल्यांदा काढून ताटात घेतले. नंतर मग खोबरं आणि त्याच्यासोबतच कांदा, लसूण, कोथिंबीर आपण जे भाजून घेतले ते देखील वाटून घेऊयात. पण वाटताना खोबरं घातलेले म्हणून पहिल्यांदा पाणी न घालताच तसंच फिरवायचं वाटण, म्हणजे खोबरं पटकन बारीक होतं. नंतर थोडंसं पाणी घालायचं. आता इथे मी काही मसाले घालणार आहे सोबतच. भरपूर धना पावडर 2 चमचे धना पावडर घातले, 1 चमचाभर लाल तिखट, हळद आणि गरम मसाला हे देखील या वाटणामध्येच मी वाटून घेते. थोडेसे कढीपत्त्याची पानं देखील त्याच्यामध्ये घातली आहेत. चमच्यामध्ये घेतलेलं वाटण पटकन खाली पडणार नाही एवढं घट्ट वाटण आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे, कारण आपण हा मसाला वांग्यामध्ये भरणार आहोत त्याच्यासाठी. तर बाजूला ताटामध्ये मी थोडंसं मीठ घेतलं आहे. वांगी ही आळणी लागतात नंतर, त्याच्यासाठी वांग्यामध्ये मसाला भरायच्या अगोदर वांग्याला या पद्धतीने बोटाने असं मीठ लावून घ्यायचं आणि मग मसाला घालून घ्यायचा. या मसाल्यामध्ये आपण मीठ घातलं नाही, सगळे मसाले घातले. सगळे आता मसाले वांग्यामध्ये भरून घेतलेत. कुकरमध्ये आपण ही मसाला वांगा करणार आहोत. खूप झटपट होतं. 3-4 चमचे तेल घालायचं. तेल थोडंसं जास्त घालायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलं. जिरं फुलल्यावर कढीपत्ता आणि लगेचच वरून पटापट मसाला भरलेली वांगी सोडली. आता ही मसाला घातलेली वांगी आपल्याला कुकरमध्ये चांगली परतून घ्यायची आहेत. ती थोडीशी परतली गेली की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याकडे जो उरलेला मसाला आहे त्याचं जे वाटण ते देखील त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. सोबत ते चांगलं परतून घ्यायचं, मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती जरा वेळ झाकण ठेवूयात, म्हणजे मसाला आणि वांगा देखील छानसं परतलं जाईल. गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे. ही भाजी कुकरमध्ये करण्याचा फायदा हा की 10 मिनिटातच भाजी तयार होते. मस्त असं वांग आरामात शिजलं जातं आणि भाजी होते तोपर्यंत आपल्याला बाजूला पीठ मळून चपात्या देखील आपल्या होतात. म्हणून घाई असेल त्यावेळेस अशा वेळेस कुकरमध्ये भाजी केली तर खूप सोपं पडतं. तर आता वांगा आणि मसाला देखील चांगला परतला गेला आहे. तर मी इथे जो शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून घेतला आहे. 1 ग्लासभर पाणी घातलं आहे. पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्येच मिसळून घातलं आहे, म्हणजे जो काही मसाला त्याला लागलेला होता तो निघून आला. तर पूर्ण आपण 1 ग्लासभर पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्त पाणी ज्यावेळेस आपण कुकरला भाजी करतो त्यावेळेस लागत नाही, कारण थोडंसं शिजण्यापुरतंच लागतं. कढईसारखं त्याच्यामध्ये पाणी जास्त लागत नाही आटण्यासाठी. जेवढं काही पाणी आपण घातलं असेल तेवढं त्याच्यापेक्षा थोडंसंच पाणी वापरलं जातं. वाफेवरच भाजी शिजते. तर मस्त भाजी मिक्स करून घेतली आणि झाकण लावून मोठ्या गॅसवर 1 शिट्टी आणि बारीक गॅसवर 1 शिट्टी केली तरी देखील वांगं शिजतं. पण मी 2 शिट्ट्या केल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर मग आपण आता कुकर खोलला तर तुम्ही बघू शकता मस्त अशी मसाला वांगं आपलं तयार झालेलं आहे. आणि बाजूला वांगं होईपर्यंत माझ्या चपात्या देखील बाजूला तयार झाल्या. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला घाई असेल त्यावेळेस कुकरमध्ये अशा पद्धतीने आपण मसाला वांगं भाजी करू शकतो. डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, ऑफिस डब्यासाठी. आणि
ताटामध्ये देखील साईड डिश म्हणून, सुकी भाजी म्हणून छान असा हा पर्याय आहे. झटपट होणारा आणि मसाला वांग सर्वांनाच आवडतं. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.